मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा सत्यजितला बोलत असते. सत्य जाऊ लागतो तर मग ती त्याचा हात पकडते आणि मग ती बोलते, मला आईला मदत करण्यासाठी जायचं आहे. तिला एकटीला कामाचा फारच लोड होत आहे. सत्य बोलतो की मग जा की, माझी परमिशन कशाला हवी आहे तुला? मीरा बोलते की तसं नाही, आता तू माझा नवरा आहेस, तुला विचारणं माझं कर्तव्य आहे. सत्या बोलतो, तुला जायचंय ना तिकडे जा आणि मला सत्य म्हणत जा. हे नवरोबा म्हटल्यावर ना मला फारच जडजड वाटते. आता मग इकडे निरुपा मंदिरामध्ये चाललेली असते. इतक्यात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. ती बोलते की पंकजबद्दल विचारायला फोन केला होता. आता मग निरुपा बोलते, घरामध्ये कोणालाही त्याचं काही सुद्धा घेणं देणं नाही. सगळेजण त्या पोरीचं कौतुक करत आहेत. तुमची जरा ओळख आहे, जरा थोडीशी चौकशी करा ना तुम्ही. मी आता मंदिरामध्ये दर्शनाला येत आहे, आपण तिथे भेटून बोलू. आणि मग निरुपाने फोन ठेवल्यावर ती जाणार. इतक्यात सत्याची आजी तिला आवाज देते आणि तिला विचारते की कुठे चालली आहेस? निरुपा बोलते की असं बाहेर जाताना कुठे चालली असं विचारू नये, तुम्हीच बोलता ना असं? सत्याची आजी बोलते की इतर वेळी ठीक आहे ग, पण आज मी गावाला चालली आहे. मला वाटलं तू माझ्या हातावर दही ठेवशील. निरुपा बोलते की अहो पण इतक्या लवकर तुम्ही चालला आहात? सत्याची आजी बोलते, मी आत्ताच चालली आहे, त्यामुळे मी जाईपर्यंत तरी थांब. निरुपाला मात्र आता म्हातारी जाऊ तोपर्यंत थांबावंच लागणार असतं. आता मग इतक्यात सत्याचे वडील येतात. ते बोलतात की आई, तू लवकर का चालली आहेस? अजून थोडे दिवस थांब ना, तू असल्यावर कसं जरा बरं वाटतं. सत्याची आजी बोलते की मला तिकडे कामं आहेत, आता पावसाळा सुरू होतोय, घराची कौलं वगैरे बदलावी लागतील. इतक्यात सत्य बोलतो की बाप, अरे आजीला कामं आहेत, ती काही इतर बायकांसारखी रिकामटेकडी असते का? आता मग आजी सत्याला बोलते की सत्या, आता तुझं लगीन झालं आहे, त्यामुळे आता तू शहाण्यासारखं वागायचं. मीराची काळजी घे आणि तिला अजिबात त्रास देऊ नकोस. त्या पंकजने अगोदरच तिला फसवलं आहे, त्याचं नाव सुद्धा या घरामध्ये घेऊ नका. तिच्या पुढं त्याचं नाव घेतलं ना तरी सुद्धा तिला त्याचा त्रास होईल. या घरचा आणि त्या पंकजचा संबंध कायमचा संपलेला आहे. आता मग आजी पंकजला असं बोलल्यावर निरोपाला फारच राग येतो. ती बोलते की काय हो सासूबाई, या पनवतीपुढे तुम्ही माझ्या पंकजला नाव ठेवताय का? या पनवतीने त्या डबल पनवतीला घरामध्ये आणून ठेवलं आहे, त्यामुळेच माझा पंकज घर सोडून निघून गेला आहे. लगीन झाल्यापासून पूजा काय, डान्स काय, तुम्ही तर पार पंकजला विसरूनच गेला आहात. तो गेल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. आजी बोलते की अगं त्याने तुला पण फसवलं आहे. निरूपा बोलते, तो कुठे राहत असेल, काय खात असेल, कोणाला काही सुद्धा त्याचं काहीच पडलेलं नाही. आता मग सत्याचे वडील बोलतात की 35 लाख रुपये घेऊन तो पळाला आहे, तिकडं तो मजा मारत बसला असेल, तू इथं काय त्याची काळजी करत आहेस? निरूपा बोलते की हा पनवती पळून गेला असताना तुम्ही अख्खं गाव डोक्यावर घेतलं असतं. आता मग सत्याची आजी बोलते, माझा सत्या असं कोणाला कधी सुद्धा फसवणार नाही. तो दारू पिऊन भांडण करेल, पण कोणाची फसवणूक कधीच करणार नाही. 10 चुका पोटात घालता येतात, पण फसवणूक हे महापाप आहे. त्याने किती जणांना फसवलं आहे. आता मग निरूपा बोलते की फसवलंय का, नेमकं काय झालंय आपल्याला माहीत आहे का? एका चिठ्ठीवर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला, काय माहिती ती चिठ्ठी त्याने लिहिली तरी असेल का? हळदीच्या दिवशी हा पर्वती गायब झाला होता, तेव्हा ह्यांनी किती शोधाशोध केली. आणि पंकज गायब झाला आहे तर साधे 4 लोकांना फोन करून तरी पाहिलेत का? मला वाटतंय ह्यांना तर तो नकोच झाला होता. माझा पंकज जर सापडला नाही ना तर सगळ्यांचा जळफळाट होईल. आता मग सत्या बोलतो की तुझ्या बबड्याने तुला शेंडी लावली आहे, त्यामुळे तुला काय करावे काही कळना झालं आहे. आता मग निरूपाला फारच राग येतो. ती बोलते की तुझी लायकी तरी आहे का माझ्या बबड्याची बरोबरी करायची? तुला ना जेलमध्ये टाकून सोडवायला पाहिजे, तीच तुझी लायकी आहे. या घरामध्ये तुला राहायला मिळतंय ना तेच नशीब समज. आता मग आजी बोलते की पंकजला सगळं मिळत होतं ना, मग तो का गेला पळून? आता मग निरूपा मीराच्या हाताला धरून तिला समोर आणते आणि बोलते की ही पोरगी जरा बरी असती ना तर माझा मुलगा पळून गेला नसता. तिच्याबरोबर आयुष्य काढायला लागणार या भीतीनेच तो पळून गेला आहे. आता मग सत्याची आजी बोलते की तू या मुलीला काही सुद्धा बोलू नकोस, तिची यामध्ये काही सुद्धा चूक नाही, सगळी चुकी तुझ्या मुलाची आहे. तू जरा चांगले आणि वाईट ओळखायला शिक. मग निरूपा बोलते, काय हो सासूबाई, तुम्ही तर गावाकडे असताना तरी सुद्धा तुमच्या मुलाला तुम्ही किती वेळा फोन करता? पण माझा मुलगा आता माझ्यापाशी नाही, माझा जीव सुद्धा त्याच्यासाठी तुटत आहे. तुमच्या मुलाला चांगली बायको भेटली आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण माझ्या मुलाचं काय? एकतर माझ्या नशिबाला ही पनवती आली आहे आणि त्याचबरोबर ही दुसरी डबल पनवती आली आहे. या मुलीचा पायगुण कसा चांगला असणार आहे? निरूपा मीराला फारच बोलल्यामुळे मीराला फार वाईट वाटतं आणि ती निघून जाते. सत्याची आजी पण मीराच्या मागोमाग जाते. मीरा रडत बसलेली असते. तर मग सत्याची आजी बोलते की मीरा बाळा असं रडायचं नाही आणि ती मीराला मिठीमध्ये घेते. ती मीराला बोलते की अगं निरूपा, तुला जरी बोलली असली ना तरी एक दिवस तू तुझ्या चांगुलपणानं या घरातल्या सगळ्यांचं मन नक्कीच जिंकणार आहेस.
आणि मी 2 महिन्यांनी परत आल्यावर हे घर मला हसताना दिसलं पाहिजे. सर्वांची चांगली काळजी घे आणि सर्वांना जप. माझ्या सत्याची पण काळजी घे. मीरा आजीला जाऊ नका असं बोलत असते, पण आजीला जावंच लागणार असतं. आजी बोलते की तू मला फोन करत जा. आता मग मीरा आजीच्या पाया पडते. आता बाहेर निरुपा मात्र म्हातारी जायची वाट पाहत असते. सत्याचे वडील आजीला आवाज देतात. आजी बाहेर येते आणि मग ती सत्याला बोलते की सत्या, मीराची काळजी घे. आणि मग ती सत्याला जवळ बोलावते आणि त्याला बोलते की लवकर मला गोड बातमी ऐकायला येऊ द्या. आजी सर्वांशी प्रेमाने बोलत असते. सत्या थोडा लांब गेल्यावर मीरा त्याला खुणवत असते. सत्या बोलतो की काय? आजी मग त्याला बोलते की अरे ती तुला पाया पडण्यासाठी खुणवत आहे. आणि मग सत्या आणि मीरा दोघेजण जोडीने आजीच्या पाया पडतात. मित्रांनो, आता पुढील एपिसोड हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.